राम राम मंडळी, चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याबरोबर आहेत कार्यक्रमाचे निर्माते सागरजी रोकडे आणि त्यांचे सहकलाकार महेशजी निकम। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रम आपण किती दिवसापासून करता? मला जवळपास 16 ते 17 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतोय। काय अनुभव म्हणजे असे खूप सारे अनुभव आहेत। प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे अनुभव येत असतात। प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जात असतो आणि कार्यक्रम करताना रोज प्रत्येक गावामध्ये रोज एक नवीन अनुभव असतोय। कधी कधी कोणत्या गावामध्ये खूप चांगली वागणूक भेटते, चहा नाश्ता जेवण आमची सगळी सोय केली जाते। काही काही गावांमध्ये आश्वासन दिलं जातं की तुम्हाला जेवण दिलं जाईल, पण जेवण दिलं जात नाही। तसंच भरपूर सारे अजूनही प्रश्न आहेत जे ऑर्केस्ट्रामध्ये जे काम करतात कलाकार, त्यांचे पण असे खूप सारे प्रश्न आहेत। आणि पहिल्यासारखी जी कार्यक्रमांची संख्या होती, जी पूर्वी असायची म्हणजे कोरोनाच्या आधी जी संख्या असायची, ती संख्या लॉकडाऊनच्या नंतर थोडीशी घटलेली आहे। आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा इंस्टाग्राम असेल, त्याच्यामुळे जी तरुण पिढी होती ती थोडीशी भरकटत गेली। इंस्टावरचे रील्स पाहून त्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या, त्याच्यावरती वेगळे वेगळे चित्र म्हणजे माणसाची अपेक्षा कलाकारांकडून वाढत गेली आणि कदाचित काही कलाकार ते पूर्ण करत असतील, म्हणून प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो कलाकारांकडे आहे सगळ्याच कलाकारांकडून मग त्या पद्धतीची अपेक्षा केली जाते। जसं की आता सातारा, सांगली, कोल्हापूर, वाई, बारामती या ठिकाणी DJ शो चालतात। पण आमचं सौभाग्य म्हणावं लागेल की आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर येथे राहतो। अजूनपर्यंत जसं पेव त्या बाजूला फुटलेलं आहे DJ शोचं, ते ह्या जुन्नर तालुक्यापर्यंत अजूनपर्यंत ते आलेलं नाही। आणि जर ते त्या पद्धतीने आपल्या शिवजन्मभूमीमध्ये जर असे कार्यक्रम व्हायला लागले तर जे वर्षभर आपण कार्यक्रम करतो, कलाकार आपल्या उपजीविकेचं साधन जे भागवतात, जसे की जी जिवंत कला असते, ढोलकी वादक असेल, कीबोर्ड प्लेअर असेल, ॲक्टोपॅड वादक असतील, सिंगर असतील, बॅकस्टेजचे जे काही कलाकार असतील, साऊंड्सवाले असतात, लाईट्सवाले असतात, काही विविध भूमिका करणारे कलाकार असतात, नृत्यांगना असतात, की त्यांना DJ शोमध्ये काम भेटत नाही किंवा त्यांची इच्छा नसते असे शो करण्याची। जे अंगप्रदर्शन, विक्षिप्तपणा अशा गोष्टी ज्या DJ शोमधून घडल्या जातात। आम्ही हा कार्यक्रम करतो, हा लोकसंस्कृती जपणारा कार्यक्रम करतो, पण याच्यात पण आम्हाला काही लोकांची अशी अपेक्षा असते, त्याच्यामुळं आम्हालाही नाईलाज असतं त्या गोष्टी सादर कराव्या लागतात। म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की प्रेक्षकांचं कल बदललेला आहे। अजून काही काळानंतर, अजून 4-5 वर्षानंतर जर आता गौतमी पाटील असेल किंवा कोणतीही स्त्री असेल ज्या DJ शो करतात, त्या ज्या पद्धतीने करतात तशाच पद्धतीचे आहेत, म्हणजे त्याच अपेक्षा ऑर्केस्ट्राकडून देखील केल्या जातात। पण आम्ही त्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत। काही अंश आम्ही पूर्ण करू शकतो, पण संपूर्ण पूर्ण करू नाही शकत। पण भविष्यात जुन्नर तालुक्यात देखील DJ शो वाढतील असं मला वाटतं आणि कलाकारांवरती उपासमारीची वेळ येईल असं मला वाटतं।